नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज काही कुठे फिरायला जात नाही आहे, जस्ट एक पर्सनल कामासाठी बाहेर निघालो आहे. तर म्हटलं व्हिडिओ रेकॉर्ड करून घेऊ. टाईमपास ब्लॉग असेल आजचा हा. तर बघूया किती रेकॉर्ड करू शकतो मी. काही अपलोड करण्यासारखं रेकॉर्ड केलं तर नक्कीच करेल, नाहीतर बऱ्यापैकी गोष्टी ड्रीम होतील. ब्लॉग तर बनवायचाच आहे आणि व्हिडिओज अपलोड केले तर आहेत. मी प्रयत्न चालू आहेत माझे ब्लॉगिंग कशी करायची शिकायची. मोस्ट ऑफ द ब्लॉग्स मी गाडीमध्ये शूट करतो. आता मी सध्या आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विक्रोळी क्रॉस करतोय. मला ब्लॉग्स तर बनवायचेच आहेत, पण माझी डे टू डे लाईफ इतकी इंटरेस्टिंग नाही की मी ती रेकॉर्ड करून डेली अपलोड करू शकतो. तर प्रयत्न करतोय जेव्हाही टाईम भेटतो तेव्हा काहीतरी रेकॉर्ड करायचं, ते पाहण्यासाठी पण इंटरेस्टिंग राहील आणि मलाही अपलोड करताना ऑकवर्ड वाटणार नाही असं. तर चालू आहे प्रयत्न. आता बऱ्यापैकी इन्वॉल्व झालो आहे मी ब्लॉगिंगमध्ये. तर चाललं आहे, बघूया कसा होतो आपला प्रवास. काल जेव्हा मी विचार करत होतो उद्या सकाळी बाहेर जायचं आहे तर काहीतरी शूट करू, तर माझ्या डोक्यात फार प्लॅन्स होते की असं करू तसं करू, पण एकही प्लॅन मला इम्प्लिमेंट करता येत नाही आहे, कारण याची सवय नाही. सवय होते, बघू. जस्ट याआधी मी एक छोटीशी व्हिडिओ रेकॉर्ड केली, म्हणजे या व्लॉगसाठीच. तर त्यामध्ये मी काहीतरी बोललो, तर हा माझा भाऊ आहे हा बोलतो की असं काही नको बोलू व्हिडिओजमध्ये, बरोबर नाही वाटत. तसं मी काहीही नव्हतं बोललो, पण काहीतरी विचित्र बोललो होतो ते अपलोड करू शकत नाही. आम्ही ॲक्च्युली अंबरनाथ बदलापूर साईडला चाललो आहे. तर आता आम्ही ऐरोली टोल प्लाझाला पोहोचलो आहे. हा आमचा रेग्युलर रस्ता आहे, पण ट्रॅफिक खूप असते. आज वार आहे गुरुवार, तर वर्किंग डे आहे. तसे वेळ झाली 11 वाजलेत, 11 सव्वा 11ची गोष्ट आहे, पण ट्रॅफिक अजूनसुद्धा आहे. वर्किंग डे म्हटलं तर ट्रॅफिक असणारच. आता आम्ही ऐरोली टोल प्लाझा क्रॉस केलेला आहे. ट्रॅफिक इतकी नाही आहे, पण आहे. आता आम्ही ऐरोली ब्रिजवर आहोत. ही बाजूला आहे खाडी. ही खाडी क्रॉस करताच आम्ही ऐरोलीमध्ये एंटर करू. मला ब्लॉगिंगचा अचानक फार इंटरेस्ट आला आहे. याआधी मी केला आहे बऱ्याच वर्षांपूर्वी, पण काही कारणांमुळे मी शिफ्ट केलं होतं दुसऱ्या कॉन्टेंटवर. पण आता चाललं आहे पुन्हा एकदा ब्लॉगिंगमध्ये. काय होतं त्याला, स्टार्ट ओव्हर बोलू शकतो आपण ब्लॉगिंग जर्नीला. तर चाललं आहे, बघूया कसं होतं आहे. मला तर मजा येते रेकॉर्ड करायला आणि एडिटिंग, त्यानंतर अपलोड करणं खूप खूप गंमतशीर गोष्ट आहे. फक्त टाईम हवा यासाठी, नाही तर थोडा टाईम काढावा लागतो, पण आहे इंटरेस्ट म्हणून मी करतोय. आणि आता आम्ही रबाळेवरून एक शॉर्टकट जातो, डायरेक्ट शिळफाटा रोडला निघतो. तर त्यामुळे 5-10 मिनटं वाजतात आपले. तर त्या रोडला चाललो आहे. नारळ पाणी प्यायचा प्लॅन केला आहे आम्ही. आता ते रोड साईडला सगळे नारळवाले दिसतात, तर ब्रेक, शॉर्ट ब्रेक. नारळ पाणी पिऊन झाल्यानंतरचा जो चेहऱ्यावर आनंद आहे तो तुम्ही बघू शकता. दी मोस्ट फेमस ठेचा वडापाव शिळफाटा रोडवर लागतो हा. आता अंबरनाथ बदलापूर रोडवर आहोत आम्ही आणि हा बघा हा रोड. इथून पुढे आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये मी किती रेकॉर्ड करू शकेल याची मला काही गॅरंटी नाही, म्हणजे सांगू शकत नाही. प्रयत्न तर मी नक्कीच करेल, पण थोडं आम्ही ज्या कामासाठी आलो आहे तर त्या कामामध्ये आमचा थोडा टाईम जाणार आहे. तर जर मला एंडिंग रेकॉर्ड करता आली तर मी नक्की करेल, आणि जर नाही करू शकलो तर तुम्ही यालाच एंडिंग समजू शकता. थँक्यू आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. बाय.